विचार केलाय का की आपल्या सगळ्यांना वाटतं की वी आर एक्स्ट्रा ऑर्डिनरी, वी आर ब्रिलियंट, वी आर टॅलेंटेड, मग सगळेच जण सक्सेसफुल का होत नाहीत? अँड दॅट टू बिझनेसमध्ये तुमच्याकडे एवढ्या सगळ्या आयडिया असून किंवा एवढे सगळं ज्ञान असून सक्सेसफुल का होत नाही? कारण कुठल्याही बिझनेसमनला सक्सेसफुल व्हायचं असेल तर 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. पहिलं तर तुमचा माइंडसेट कोणता आहे. बिझनेसमनच्या माइंडसेटवरतीच त्याचा बिझनेस अवलंबून असतो. सो पहिले तर तुमचा प्रोग्रेसिव्ह माइंडसेट आहे का? तुमच्यामध्ये ती बर्निंग डिझायर आहे का? तुम्ही जर बघितलं तर आपण अकॅडमिक एज्युकेशनमध्ये ऑलवेज म्हणतो यावर्षी 80% आले, पुढच्या वर्षी 90 आले पाहिजे, 90 आले, 95 आले पाहिजे. तसा तुमचा माइंडसेट बिझनेससाठी आहे का? की या वर्षी मी 10,000 कस्टमरला सर्व केले, पुढच्या वर्षी 20,000 कस्टमर करेल, पुढच्या वर्षी 50,000 करेल, असा बर्निंग डिझायर असला पाहिजे. आणि हे अचीव करण्यासाठी तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी आणि क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. हे सातत्याने असण्यासाठी तुम्हाला जर एक स्ट्रक्चर हवं असेल तर वी प्रोव्हाइड द स्ट्रक्चर टू अचीव युअर गोल्स. आणि तुमचं परफॉर्मन्स वाढवण्यासाठी सातत्याने ही सिस्टीम तुमच्यासोबत काम करेल.